आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो विषय आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे. स्वागत करतो आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे द बोर्ड रूम मराठी माइंड्स ग्लोबल डिसिजन. मित्रांनो, आज आपण फक्त बिझनेस रिलेटेड चर्चा करणार नसून आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो विषय आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे आणि तो म्हणजे जल. मित्रांनो, आपण नेहमीच ऐकत आलो आहोत जल हे तो कल हे. पाणी असणार तर आपण आपलं आयुष्य सुरक्षितपणे जगू शकतो. आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण आमंत्रित केलं आहे राहुल नाईक सरांना, जे की ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशन नावाने एक बिझनेस रन करतात. ज्या बिझनेसच्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत हजारो लाखो लिटर्स पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला प्रॅक्टिकल सोल्युशन दिलं आहे. फक्त थिअरीच नाही तर प्रॅक्टिकल सोल्युशन देऊन ते लाखो लिटर्स पाणी वाचवण्यामध्ये सोसायटीचं आपल्या सगळ्यांची मदत करत आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींच्या रिलेटेड काही बारकावे समजून घेणार आहोत. सोबतच त्यांनी ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशन जो बिझनेस त्यांचा आहे त्या बिझनेसची आतापर्यंतची काय जर्नी आहे, कुठल्या कुठल्या लोकांना ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि एकंदरीतच या वातावरण शुद्ध ठेवण्यामध्ये ते नक्की काय मदत करतात, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. राहुल सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी राहुल नाईक, ॲक्वा ग्रीन टेक ओनर. बेसिकली ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशन ही कंपनी वॉटर अँड वेस्ट वॉटर, त्याच्यानंतर आपलं लीगल कंप्लायन्सेस आहेत, त्याच्यानंतर एअर पोल्युशन कंट्रोल असेल, त्याच्यानंतर तुमचे DPR प्रिपरेशन असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल आणि टर्नकी प्रोजेक्ट यामध्ये डील करते. ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशनचा मेन उद्देश हा आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मॅक्झिमम आपल्याला वॉटर ट्रीट करता येईल आणि याच्यातून होणारं पोल्युशन कंट्रोल करून आपल्याला हे वेस्ट वॉटर जे आहे ते मॅक्झिमम रिसायकल करून आपण फ्युचरसाठी त्याला आपण सेव्ह करून ठेवतोय. ओके, कॉन्सेप्ट आहे. अच्छा. तर सर, जसं की आपण सांगताय की इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटी किंवा इन्व्हायरमेंटला चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आपण ॲक्वा ग्रीनच्या माध्यमातून काम करत आहोत. मला सगळ्यात अगोदर आपल्याकडनं, आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही स्वतः हे समजून घ्यायला आवडेल की आपण हा जो बिझनेस सुरू केला आहे या बिझनेसच्या मागचं नेमकं आपला ऊर्जा स्रोत काय होतं किंवा आयडिया आपल्याला कशी सुचली? सुरुवातीला म्हणजे सुरुवात माझी ह्या फील्डमध्ये ट्रेनिंग सुपरवायझर म्हणून मी या फील्डमध्ये आलो होतो आणि पर्यावरण काय असतं किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड ॲक्टिव्हिटी काय असतात इथे आल्यानंतर कळालं आणि काम करता करता मला ह्या फील्डची खूप आवड निर्माण होऊन गेली. त्याच्यानंतर मग एक सर्टन लेवलला काम करणं, म्हणजे एखाद्या साईटवर पर्टिक्युलर काम करणं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईटवरती तिसऱ्या साईटवरती काम करत 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 नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन साईट, तिथले क्लायंट आणि तिथले वातावरण, हे सगळं माझ्यासाठी सगळं नवीन मला शिकवत गेलं आणि त्यातनं एक प्रेरणादायी असं झालं की एक सर्टन लेवल नंतर मला कुठेतरी भासायला लागलं की आपण सुद्धा काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय क्रिएट करावा. त्या व्यवसायामधून आपल्या अनुषंगाने आपण व्यवसाय क्रिएट केल्यानंतर आपल्यासोबत एक टीम बिल्ड करावी, त्यांच्यासाठी एक नोकरीची संधी क्रिएट करावी, एक माझ्या मनामध्ये होतं. पण मग ती सत्यात उतरत असताना त्याच्यासाठी खूप हर्डल्स होते, माझ्यासाठी चॅलेंजेस होते. ते चॅलेंजेस कसे टॅकल करायचे ह्यासाठी एक काय असतं की नोकरी सोडून आपण व्यवसाय करणं, कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना आपण त्या याच्यामध्ये उडी घेणं खूप मोठं एक चॅलेंज होतं. पण मग त्याच्यासाठी थोडासा विचार केला, वेळ दिला आणि मग परत पुन्हा मी एक जॉब चेंज केल्यानंतर दुसरा जॉब केला आणि ते जॉब करता करता टेक्निकल नॉलेज मी खूप ॲक्वायर केलं आणि मग त्यानंतर एक काळानंतर वाटायला लागलं की नाही, आता आपण ही एक संधी घेऊन बघावी, आपण हे सत्यात उतरून बघावं. स्वप्न तर आहे, स्वप्न आपण खूप अगोदर बघितलंय. तर मग मी सुरुवात केली की 2021 साधारणतः जून-जुलैच्या दरम्यान मी ॲक्वा ग्रीन टेकची स्थापना चालू केली आणि सोबत म्हणून मी माझ्या मिसेसला ॲज अ पार्टनर म्हणून घेतलं, कारण हँड इन हँड आणि खांद्याला खांदा लावून जसं एक स्त्री सोबत असल्यानंतर जो सपोर्ट असतो तर आम्ही दोघांनी ते हे केलं.
बेसिकली म्हणजे माझं बॅकग्राऊंड हे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, पण मी नंतर क्रिएट केलं. अगोदर काम केलं, परिस्थितीनुसार मला ते काम करावं लागलं आणि मग नंतर कुठेतरी वाटायला लागलं की बाबा आपल्याकडे नॉलेज खूप आहे, पण बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की तुमचं शिक्षण काय आहे. आणि तुम्ही शिक्षणाला महत्त्व येतं, शिक्षण पाहिजे, फक्त अनुभव सुद्धा असून चालत नाही. आणि मग मला एक डिप्लोमा मी एन्व्हायरमेंट रिलेटेड डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर आणि काही कालांतरानं मला संधी आली मॅनेजमेंट डिग्री करण्यासाठी. ती मी सायबर इथून कंप्लीट केली. आणि माझी पार्टनर आहे, माझी मिसेस, तर ती डिप्लोमा आर्किटेक्ट आहे. तर बाकी सगळे डिझाईन ड्रॉइंगची कामं जी आहे ती पूर्णपणे ती पार पाडते. तर मग मला तो एक सपोर्ट लाभला. म्हणजे मॅडम आणि तुम्ही दोघांनी मिळून या आज जो तुमचा वटवृक्ष उभा आहे याची पायाभरणी आपण दोघांनी मिळून. अगदी बरोबर. अच्छा सर, सोबतच आता जनरली कुठलाही बिझनेस जो असेल, जो नावावर उभारला येतो, तो अचानक एका रात्रीत किंवा 2 रात्रीत तर जनरली असं काही होत नाही. सोबतच आम्हाला तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की पहिला जो प्रोजेक्ट होता, तो पहिला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय संघर्ष करावा लागला किंवा त्यामागची काय तुमची एक्झॅक्ट स्टोरी आहे. ज्यावेळी कोरोनाचा काळ होता साधारणतः 2020-21च्या दरम्यान, आणि त्या दरम्यानच मी माझा जॉब स्किप केला होता. म्हणजे ती खूप मोठी रिस्क होती माझ्यासाठी. आणि मग मी माझे कन्सेप्ट, माझी जी संकल्पना आहे ती मी माझ्या मिसेसशी बोललो असं असं, आणि मला वाटतं की आपण आता सुरू करावं. त्यावेळी आम्ही बाबा, पण आपल्याला एक सर्वसामान्य माणसाला व्यवसाय सुरू करताना पडलेला प्रश्न असतो की माझे डे टू डे ॲक्टिव्हिटीच्या जे एक्सपेन्सेस असतील किंवा EMI असतील, माझ्या गरजा असतील, त्या कशा भागणार. मग तो एक प्रश्न होता. आणि साधारणतः थोडंसं एक ॲनालिसिस केलं की आपण कुठंपर्यंत एखाद्या गोष्टीत आपण म्हणजे रिस्क घेऊ शकतो. मी 6 महिने तर रिस्क घेऊ शकत होतो, एवढा थोडा बॅकअप माझ्यासाठी होता. सोबत मित्रांची एक साथ होती, मित्रांची होती, वेल विशर्स होते, माझे सिनियर्स होते ज्यांनी मला घडवलं, त्यांच्या शुभेच्छा होत्या. तर आम्ही ज्यावेळी स्थापना केली ॲक्वावर इनटेक सोल्युशनची, आणि सुरुवातीला कोरोना काळ असल्यामुळे बाहेर फिरता येत नव्हतं जास्त. घरी बसूनच लॅपटॉपवरती काही इन्क्वायरीज येतात का, सगळ्या कंपनीना अप्रोच करणं. आणि नवीन कंपनी असेल तर आपल्याला थोडंसं हर्डल जातं, एक चॅलेंज असतं की कोणी पटकन आपल्यावरती विश्वास ठेवत नाही. मार्केटमध्ये खूप कंपन्या येतात जातात, पण मग आपली सर्व्हिस चांगली आहे का, समोरचा माणूस टेक्निकली साऊंड आहे का, तरच आपण याला संधी देऊ शकतो. 3 महिने झाल्यानंतर थोडंसं कुठंतरी एक असं डळमळल्यासारखं वाटलं की 3 महिने झाले, एकही संधी नाही, एकही बिझनेस नाही, आता आपण काय करायचं. म्हणजे पुन्हा बॅक टू आपण सर्व्हिसमध्ये जायचं, नोकरी करायची, की आपण जे चॅलेंज स्वीकारलं त्याला पुढे घेऊन जायचं. आणि योगायोगाने त्या काळात, कोरोनाच्या काळात मी गव्हर्नमेंटला खरोखर म्हणजे गव्हर्नमेंटचा आभारच मानेन की कोरोनाच्या काळात ज्या नवीन एंटरप्राइजेस होते, नवीन बिझनेसेस स्थापन झाले होते, आणि स्मॉल स्केल असेल किंवा मिडियम स्केल असेल, यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं जे गव्हर्नमेंट टेंडरिंगसाठी त्यांनी खूप सारे नियम शिथिल केले होते. अगोदर काय व्हायचं की EMD भरणं असेल, आता EMD ब्लॉक करून ठेवणं, एखादी अमाऊंट एखाद्या प्रोजेक्टचे ब्लॉक करणं, किंवा मग त्या प्रोजेक्टसाठी क्वालिफिकेशन थोडंसं हायर साईडला होतं ते शिथिल केलं होतं. आणि साधारणतः कंपनी स्टार्ट केल्यानंतर 4थ्या महिन्यात आम्हाला एक टेंडर ओपन झाले. पहिलं टेंडर जे मिळालं आम्हाला ते कोल इंडियाचं टेंडर होतं, मांजरी नागपूर साईडचं. आणि साधारणतः ते आम्ही भरलं, आणि मी भरलं आणि ते विसरून गेलो की आपण टेंडर भरलंय वगैरे. असं लक्षातच नाही की आपण टेंडर भरलंय. त्याला 5 महिने होऊन गेले, आणि 5व्या महिन्यात मला त्यांचा कॉल आला की सर तुम्ही टेंडर भरलं होतं का, ॲक्वावर इनटेकमधून बोलताय. तर म्हटलं हो. तर टेंडरचं स्टेटस माहिती आहे का तुम्हाला. म्हटलं सर नाही बघितलं मी. तर ते टेंडर तुम्हाला अलॉट झाले. आणि ते माझ्यासाठी खूप तो दिवस माझ्यासाठी खूप एक असं म्हणता येईल की लकच घेऊन आला. कारण मी डळमळलेलंच होतो ऑलमोस्ट की आता अजून इन्क्वायरीज नाही आहेत माझ्याकडे, काय करणार आहे आपण पुढे, म्हणजे हे सर्वाइव्ह कसं करणार आहे. पण मग त्यावेळी त्यांचा फोन आला, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटी करा. त्यावेळी EMD माफ केली होती गव्हर्नमेंटनं, सिक्युरिटी डिपॉझिट नव्हती, त्यामुळे एक सपोर्ट होता. मी मग ते रिझल्ट ओपन करून बघितला, आणि काय म्हणतात की आपल्या जर पाठीमागे एखाद्याचा आशीर्वाद असेल, वेल विशेस असेल, ते रिझल्ट बघितल्यानंतर अक्षरशः एक म्हणजे असं म्हणजे अंगावरती काटा आला की ते मला एक 100 रुपयाच्या फरकानं टेंडर मिळालं होतं.
म्हणजे मी L1 ₹100 आणि माझ्यावरचा जो कॉम्पिटिटर होता तो ₹100 हायर होता आणि ते माझ्या ह्याच्यात आलं. आणि त्याच्यासाठी काळ पण फार फार कमी होता, म्हणजे खूप कमी काळात बसवायचं होतं. मग त्याच्यानंतर मग आता ते मॅनेज करणं सगळं, त्याच्यानंतर ते प्रॉक्युरमेंट करणं, आम्ही दोघंच, एक जी टीम होती त्याला सगळं बाहेर फिरवायचो. मग असं करत करत आम्ही फार कमी काळामध्ये, म्हणजे अगदी 1.5 महिन्यामध्ये तो प्रोजेक्ट संपवला. आणि त्यावेळी असं होतं की पेमेंट पण गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की लवकरात लवकर रिलीज करायची पेमेंट कॉन्ट्रॅक्टरचे. तो खूप छान एक सपोर्ट होता आणि 1.5 महिन्यात आम्ही तो प्रोजेक्ट संपवला. त्याच्यानंतर आम्हाला त्या कोड इंडियाकडून आम्हाला एक ॲप्रिसिएशन मिळालं की शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट संपवलात आणि त्यांचं कम्प्लायन्स क्लिअर झाल्यानंतर ॲप्रिशिएट केलं. ते आजसुद्धा आमच्या टचमध्ये आहेत. आजसुद्धा आम्हाला तिथून रेव्हेन्यू जनरेट होतो. एक ट्रस्ट बिल्ड झाला. कमी कालावधीमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोजेक्ट आम्ही केला. हे खूप मोठं आमच्यासाठी एक इन्स्पिरेशन होतं किंवा ही संधी होती ती आम्ही ग्रॅब केली. आणि जो की आपला पहिला प्रोजेक्ट होता आणि आज सुद्धा तो प्रोजेक्ट आमच्या लिस्टवर पहिल्यांदाच असतो आणि नेहमी आम्ही सगळ्यांना सांगतो की आमचा पहिला प्रोजेक्ट आणि आज सुद्धा खूप छान चालतो तो. इथून फीडबॅक आम्ही घेत असतो आधीमध्ये की कसं काय चाललंय किंवा काय टेक्निकल सपोर्ट असतील तर आम्ही त्यांना इथून बसून इम्प्लिमेंट करतो. मित्रांनो, आपण नेहमीच ऐकत असतो की आपण जर संघर्ष करायला तयार असू, आपण जर मेहनत करण्यासाठी इच्छुक असू तर आपल्याला सगळ्या गोष्टींकडनं मदत होते. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, बघितलं असेल की कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये इस्टॅब्लिश असलेले खूप साऱ्या बिझनेसेसला इम्पॅक्ट झाला. परंतु ॲक्वाग्रीन टेकची स्टोरी थोडी वेगळीच आहे. त्यांना कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या सिच्युएशनमधनं कसं आपण बेनिफिट करून घेऊ शकतो हे राहुल सरांनी आपल्याला नेमकंच गाईड केलं की आपण मेहनतीसाठी संघर्षासाठी तयार असू तर यश नक्कीच मिळतं. सर, सोबतच आम्हाला तुमच्याकडनं अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आता सध्या ॲक्वाग्रीन टेकचा सगळ्यात मोठा आणि चांगला प्रोजेक्ट कुठला सुरू आहे? आता सध्या आमचा जो प्रोजेक्ट चालू आहे तो ZLDचा झिरो लिक्विड डिस्चार्ज. एक मार्स चॉकलेट कंपनी आहे, तिथे आपण त्यांचं 180 KLD ETPचं जे आउटलेट वॉटर ते पूर्ण रिसायकल करतोय. त्याच्यासाठी आपण डुपॉन्टची टेक्नॉलॉजी आहे CCRO ती, आणि त्याच्यानंतर त्याचं जे रिजेक्शन असेल, त्याचं रिजेक्ट वॉटर असेल, त्याच्यासाठी आपण सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर विथ ATFD ही सिस्टम आपण तिथे दिली आहे आणि तो वर्क इन प्रोग्रेस आहे. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं टेस्टिंग आणि कमिशनिंग चालू होईल. तो आता सध्याचा सगळ्यात मोठा ह्या फायनान्शियल इयरमधला प्रोजेक्ट आमचा आहे. त्याच्यासोबत राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर इथे आता आमचे 2-3 कंप्लीट झाले. एक 300 KLDचा ETP पिट्स होता तो. त्याच्यानंतर सिव्हिल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे STP ETPचं काम करता करता सिव्हिल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आम्हाला चांगलं नॉलेज मिळालं, टीम मिळाली. तर मग काही सिव्हिलची कामं म्हणजे आम्ही करत असतो. तर तिथे एक अभिमानाची गोष्ट असेल ॲक्वाग्रीन टेकसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीचा प्रोजेक्ट आम्ही सक्सेसफुली कंप्लीट केला आणि रिसेंटली म्हणजे डिसेंबरमध्ये त्याचं इनॉग्रेशन झालं. तो एक आमच्यासाठी एक मानाचा तुरा आहे. आणि तो काही प्रॉफिटसाठी आम्ही प्रोजेक्ट घेतला नव्हता, म्हणजे अगदी लोएस्टला जाऊन घेतला, कारण ते महाराजांचं काम आहे आणि पुण्याचं काम आहे, ते वर्मी लागावं म्हणून आम्ही तो प्रोजेक्ट केला, सक्सेसफुल झाला. आणि एक तिसरा प्रोजेक्ट इथे आता एक सिव्हिल ॲक्टिव्हिटी आहे, ट्रक प्लसचं काम चाललंय. हे 4 प्रोजेक्ट आता रनिंगमध्ये आहेत आमचे. सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला सुरुवातीच्या प्रोजेक्टबद्दल गाईड केलं. आता सध्या कुठले प्रोजेक्ट्स तुमचे सुरू आहेत याबद्दल पण गाईड करता आहात. सोबतच आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की जनरली आता तुमची सगळी टेक्निकल फील्ड आहे, बरोबर, यामध्ये प्रोजेक्टनुसार काम चालतं. आता तुमच्याकडे जी काही इन्क्वायरी येते, कधी ती येणाऱ्या इन्क्वायरीची तिकीट साईज छोट्या प्रमाणात असू शकते, त्याच सोबतच एक मोठ्या प्रोजेक्टची इन्क्वायरी पण तुमच्याकडे येऊ शकते. मग ॲक्वाग्रीन टेकच्या माध्यमातून आपण येणाऱ्या इन्क्वायरीकडे कसं बघतो? तुम्ही छान प्रश्न विचारलात. आमच्याकडे येणारी प्रत्येक इन्क्वायरी, अगदी ती छोटी असो किंवा मोठी, तिचा अप्रोच सेमच राहतो, म्हणजे अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. आणि ती कशी आपल्याला ग्रॅब करता येईल आणि समोरच्या कस्टमरला कशी चांगली सर्व्हिस देता येईल, कमी किमतीचं असू दे किंवा मोठ्या किमतीचं. आम्ही व्हॅल्यू बेस्ड बघत नाही. आपल्याकडे इन्क्वायरी आली, मुळात इन्क्वायरी येणं ही एक पॉझिटिव्ह सुरुवात असते आपल्यामध्ये.
बरोबर. जर इन्क्वायरीज नाही आल्या तर बिझनेसच नसतो. बरोबर. तर इन्क्वायरी येणं हे आम्ही एक पहिली स्टेप म्हणतो की ती पॉझिटिव्ह आहे आणि मग ती इन्क्वायरी आपल्याला क्रॅक करायची आहे. तर त्याच्यासाठी माझी टीम आहे बॅकएंडला, ती त्याला एफर्ट्स घेत असते. माझ्याकडे इन्क्वायरी डायरेक्ट येतात, काही इन्क्वायरी माझ्या टीमकडे येतात. मग ते डिस्कशन होतं की सर कशा पद्धतीने घ्यायचं. नवीन क्लायंट्स असतात, जे रेग्युलर क्लायंट आहेत ते चालूच असतं आपलं. पण नवीन जर इन्क्वायरी आली छोटी आहे तर माझी टीम असेल किंवा मी असेल तर असं आम्ही कधीच विचार करत नाही छोटी इन्क्वायरी सोडून दे. तर आम्ही ती ग्रॅब करतो. समोरच्या कस्टमरला फोन करून समजून घेतो एक्झॅक्ट त्यांना काय पाहिजे, त्यांचं काय बजेट आहे का, किंवा त्यांना कशा पद्धतीची सर्व्हिस पाहिजे आहे. तर ती आम्ही सर्व्हिस आम्ही नेहमी प्रोव्हाइड करतो. सोबतच सर अजून एक गोष्ट आहे, मेजरली आता तुम्ही ज्या कंपनीजचे नाव घेतात किंवा या चांगल्या चांगल्या कंपनीजला आपण ॲक्वाग्रीनच्या माध्यमातून सर्व्हिस देत आहोत, तर मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचं की आता सध्या आपली टीम साईज नक्की काय आहे आणि या टीम साईजमध्ये कुठल्या कुठल्या स्किल्सची मॅनपॉवर आपल्याकडे आहे? आता साधारणतः टोटल माझ्याकडे एक 25 लोक काम करतात. अगदी BTech पासून ते अगदी 10वी-12वी झालेली पण आहेत लोक. जी 10वी-12वी झालेली आहेत ती काही अनुभवी आहेत. काही लोकांना आम्ही इथं संधी देऊन त्यांना तयार केलं. त्याच्यानंतर माझ्याकडे बॅकएंडला जे काम करतं टेक्निकल आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट एन्व्हायरमेंट डिग्री घेतलेले आहेत. त्याच्यानंतर BE केमिकल आहे, BTech केमिकल झालेली लोक आहेत आणि जे साईटवरती काम करतात तर ते सुद्धा एन्व्हायरमेंट रिलेटेड एज्युकेशन घेऊन माझ्यासोबत जोडले गेले. आता जनरली कसं असतं सर, कुठला व्यवसाय करायचा, आता जसं तुम्ही सांगितलं की अगोदर तुम्ही जॉब करायची, तर जॉब करत असताना तुम्हाला नेमकं बिझनेसच्या बाबतीत कशी आयडिया आली किंवा आपलं एकंदरीत बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काही व्यावसायिक आहे का किंवा त्या गोष्टींची तुम्हाला इथं काही मदत झाली का? तसं फॅमिली बॅकग्राऊंड आमचं व्यावसायिक नाही. माझे शेतकरी कुटुंब आहे आणि वडील माझे शेतकरी आहेत. आई माझी म्हणजे घरातलंच काम करते, शेतीचं काम करते. त्यामुळं आणि भाऊ माझा डिफेन्समध्ये होता. अच्छा. तो रिटायर झाला आहे गव्हर्नमेंट सर्वंट, चांगल्या पोस्टवरती रिटायर झाला. पण असं बॅकग्राऊंड आमचं नाही की पहिला व्यवसाय होता आणि परत मी व्यवसाय करतो. तर नोकरी करताना मला आलेलं इन्स्पिरेशन, मला पडलेले प्रश्न आणि आपण काहीतरी केलं पाहिजे का, कारण काय की नोकरी करणं एक सरळ मार्ग आहे. ते नोकरी की नोकरी होऊन जातं आणि मग मला तो कन्सेप्ट कुठेतरी रुचत नव्हता की बाबा आपल्याला नॉलेज पण आहे, मग आपण काहीतरी अजून वेगळं करावं. त्याच्यानंतर आपल्यामुळं अजून 4 लोकांना व्यवसायाची संधी यावी, त्याच्यानंतर नोकरी क्रिएट करावी, ही मनामध्ये एक संकल्पना होती. आणि सुरुवातीपासून निसर्गाशी खूप म्हणजे निसर्गाच्या बद्दल खूप आवड आहे. झाडं लावण्यापासून ते अगदी याच्यापर्यंत. त्यामुळे मला मग पर्यावरण रिलेटेड ह्याच याच्यामध्ये योगायोगानं मी ह्या क्षेत्रात आलो. हा योगायोगच होता माझ्यासाठी की मी म्हणजे असं काही माझं अगोदर पहिलं एज्युकेशन होतं आणि मग मी परत नोकरी करून असं काही नव्हतं. तर मी मग असा विचार केला की आपण हा व्यवसाय करावा. आणि व्यवसाय करताना मी वेल विशर्स असतात किंवा आपले सिनियर्स असतात जे आपल्याला मानतात किंवा आपल्याला ब्लेसिंग करतात, किंवा फॅमिली असेल किंवा मित्र असतील जे चांगले आहेत, म्हणजे चांगले सगळे चांगले असतात असं नाही, पण जे सपोर्टिव्ह असतात की हा बाबा तू कर, हे तू करू शकतोस, काय मदत लागली तर सांग. तर असे मला सपोर्ट्स मिळाले की कर बिंदास, तू करू शकतोस. हे मोटिवेशन ज्यावेळी मिळतं आणि आपल्याला घरातून सपोर्ट मिळतो, आपल्या मित्रांचा सपोर्ट मिळतो, वेल विशर्सचा सपोर्ट मिळतो, त्यावेळी आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हली उतरतो. आणि मग मला ते तसंच एक वातावरण क्रिएट झालं आणि मग मी ह्या क्षेत्रात आलो. सुरुवातीला आता जनरली जेव्हा तुम्ही जॉब सोडून अचानक बिझनेसचा निर्णय घेतला, आता कुठलाही बिझनेस असेल तर सुरुवातीच्या काळात बरेचसे अप्स डाऊन्स असतात, रिस्क फॅक्टर असते, स्वतःवर कॉन्फिडन्स कमी असतो किंवा सोसायटी पण आपल्याला बऱ्याचदा इश्यूज क्रिएट होतात. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं हँडल केलं? नॉर्मली कुठलाही व्यवसाय चालू करताना आपण काय असतं की आपण बघतो की बाबा मी हे करू शकतो का नाही करू शकतो, हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडं पॅकिंग कसं आहे, माझ्या गरजा कशा आहेत. गरजा इन द सेन्स आता सर्वसामान्य माणूस जरी म्हटला ओके, तर नॉर्मली
EMI हा फॅक्टर खूप मॅटर करतो आपल्या लाईफमध्ये. आणि EMI आला की आपण विचार केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी थांबायला भाग पडतात. मग कारण आपल्याला तर एक हर्डल्स आहे, मग ते मी कशा पद्धतीनं भरू शकतो किंवा मी EMI मॅनेज करू शकतो का? तुम्ही EMI मॅनेज करू शकताय. मग आपल्या ज्यावेळी गरजा आपण दाबतो, गरजा कमी करतो, जर मला एखादी गोष्ट करायची आहे, आपण आपल्या स्वतःच गरजा क्रिएट केलेल्या असतात. नाहीतर मग अन्न वस्त्र निवारा इतकंच महत्त्वाचं असतं. पण आता काळानुसार, त्याच्यानंतर बदलत्या युगानुसार आपण आपल्या लाईफस्टाईल चेंजेस केलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्याच्यातला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा EMI. मग तो आपल्याला मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपला हा जो YouTube चॅनल आहे, या YouTube चॅनलचा मुळात उद्देशच असा आहे की खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या बिझनेस ओनरची स्ट्रगल, बिझनेस ओनरची कहाणी, बिझनेस ओनरचा प्रवास हा इतर लोकांपर्यंत पोहोचावा, ज्या या प्रवासातनं, या अभ्यासातनं इतर लोकांना मोटिवेशन भेटू शकेल आणि तेही राहुल सरांसारखा, इतर लोकांसारखा सक्सेसफुल बिझनेस रन करू शकतील. राहुल सर, तुमची जर्नी नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षकांना ही मोटिवेट करणारी असणार आहे. सोबतच राहुल सर आपल्या सगळ्यांना हे पण सांगताय की जर तुम्ही स्वतः बिझनेस करायचा प्लॅन करत असाल आणि यामध्ये जर फायनान्शियली तुम्हाला अडचणी येत असतील तर अगोदर स्वतःच्या गरजा कमी करा, जेणेकरून डिसिजन्स घेण्याला सोपं जाईल. आणि सर जे सांगतायत ते प्रॅक्टिकली त्यांनी आपल्याला करून पण दाखवलंय की त्याच अनुषंगाने त्यांनी प्रवास यापुढे म्हणजे चालवलाय आपला. सोबतच सर आम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची प्रकाशाने, ज्या की स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे ज्यांना स्मॉल इंडस्ट्रीज ज्या मार्केटमध्ये आहेत त्यांना ETP असेल किंवा STP असेल या रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज करायची असतील तर त्यांना ॲक्वा ग्रीन टेक काय मदत करणार किंवा त्यांनी काय गोष्टींची काळजी घ्यायची? आता नॉर्मली ज्या नवीन नवीन इंडस्ट्रीज आहेत, गव्हर्नमेंटचे रूल्स वगैरे चेंज होत आहेत, एन्व्हायरमेंटल GR चेंज होत आहेत. मग प्रत्येक इंडस्ट्रीला कंपल्सरी, ते स्मॉल स्केल असेल किंवा मिडियम स्केल असेल, लार्ज स्केलला कंपल्सरी ETP STP केलेले आहेत. त्यात पण फॅक्टर आहे की तुम्ही किती पोल्युशन जनरेट करताय, किती वॉटर तुम्ही जनरेट करताय, तर त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल. अगदी 5 स्केलपासून म्हणजे 5000 लिटर पर डेचं जरी तुमचं सिवेज असेल, इफ्लुएंट असेल, इफ्लुएंटला तर अगदी 500 ते 200 लिटरपासून ट्रीटमेंट, 100 लिटरपासून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आपण डायरेक्टली इफ्लुएंट बाहेर सोडू शकत नाही. ओके, पण सिवेज रिलेटेड असेल आणि छोटी कंपनी आहे पण त्यांना ते STP बसवायचं आहे, तर आम्ही समजून घेतो की त्यांच्याकडे जागा किती आहे. त्याच्यानंतर कारण शेवटी कसं आहे की वेस्ट ट्रीटमेंट करताना त्याच्यामध्ये रेव्हेन्यू जनरेट होत नाही, पण आपली एक जबाबदारी आहे, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस आहेत आणि वॉटर फ्युचरसाठी सेव्ह करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे. तर मग ती कंप्लीट करताना कस्टमरला कसा सपोर्ट करता येईल, त्याच्यानंतर आपण कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी बजेटमध्ये कसं बसवता येईल याचं पहिलं डिस्कशन करून घेतो की त्यांची गरज समजून घेतो, त्यांच्याकडे असणारं बजेट असेल, जागा किती आहे आणि त्यांचा व्यवसाय कसा आहे. तर काही कंपन्या सुरुवातीला म्हणजे त्यांनी ज्यावेळी एखादी कंपनी इस्टॅब्लिश व्हायला जाते त्यावेळी नंबर्स ऑफ गव्हर्नमेंटचे लायसन्सेस वगैरे असतात. जर त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं कन्सेंट असतं, कन्सेंट टू इस्टॅब्लिश आहे, कन्सेंट टू ऑपरेट आहे. तर ते घ्यायला गेल्यानंतर त्याच्यात एक तुम्हाला टर्म कंडिशन येते तुमच्या इंडस्ट्रीनुसार, तुमचं जनरेट होणारं वेस्ट असेल त्याच्यावरती. मग अशाच्या वेळी कंपन्या अप्रोच करतात की नाही आम्हाला हे करायचं आहे, तर मग आम्ही समजून घेतो की तुम्हाला बजेट कमी आहे. मग ते सांगतं आमचं बजेट कमी आहे पण आम्हाला हे करायचं आहे, त्यावेळी आम्ही सपोर्ट करतो की आम्ही आमचं मार्जिन कमी करतो आणि त्यांना ते सिस्टम बसवून देतो आणि ते बसवताना कुठेही क्वालिटी वाईज कॉम्प्रोमाइज करत नाही आणि रनिंग प्लांट, चांगला चालणारा प्लांट आणि आउटपुट देणारा प्लांट आम्ही बसवतो आणि त्याला सर्व्हिस पण कंटिन्यू ठेवतो. म्हणजे फक्त इन्स्टॉल करूनच न देता त्याला कायमस्वरूपी आपण तो प्रोजेक्ट सुरळीतपणे चालू राहील याची पण आपण काळजी घेतो. राईट. सर, सोबतच आम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण म्हणजे ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशन हा जो बिझनेस आहे या बिझनेसच्या रिलेटेड आपण फक्त जेल म्हणजे वॉटर ट्रीटमेंट किंवा वॉटर रिसायकलिंगच्या रिलेटेडच ऍक्टिव्हिटी करतो की अजून एक्झॅक्टली काय ऍक्टिव्हिटीज आपण करतो? ॲक्वा ग्रीन टेक सोल्युशन वॉटर रिलेटेड वर्क करतं. म्हणजे वेस्ट वॉटर असेल, त्याच्यानंतर तुमचं ड्रिंकिंग वॉटर असेल इंडस्ट्रियल, बाकी त्याच्यानंतर तुमचं डोमेस्टिक वॉटर असेल, त्याच्यानंतर तुमचं एअर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, वॉटर ऑडिट करतो आम्ही.
त्याच्यानंतर ट्रेडिंगमध्ये म्हणाल तर वॉटर ट्रीटमेंट रिलेटेड ज्या काही केमिकल्स असतील त्या सप्लाय करतो, टंकी प्रोजेक्ट करतो, गव्हर्नमेंट टेंडरिंगसाठी लागणारे जे DPRs असतात म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तेही बनवून देतो. सध्या तर आता आम्ही सध्या आता वर्क करत असलेलं एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की DRDO सोबत आपण काम करतो आणि त्यांचा DPR चंदीगड लोकेशनसाठी आता वर्क इन प्रोग्रेस आहे. आणि त्याच्या अगोदरचा एक DPR आम्ही दिल्ली हेडक्वार्टर थ्रू आम्ही कानपूरसाठी केला होता आणि सक्सेसफुली आम्ही तो कम्प्लीट केला. तर एक आम्हाला म्हणजे DRDO सोबत काम करताना एक अभिमान की आपण म्हणजे कुठून ना कुठून का असेल आपण एक देशासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी आपण एक जुडलेलो आहे. अभिमान आहे त्या गोष्टीचा. निश्चितच सर, देशासाठी तुम्ही म्हणजे बिझनेसच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी करतच आहात. सोबतच तुमचा ऍक्च्युअल जो बिझनेस आहे तो पण सोसायटीसाठी कामाचाच आहे. सोबतच सर आम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की ॲक्वाग्रीनच्या माध्यमातून आपण काही सोशल ऍक्टिव्हिटीज करता का किंवा CSR रिलेटेड आपण काही ऍक्टिव्हिटी करतो का? ओके, छान प्रश्न विचारला सर. म्हणजे नॉर्मली आम्ही फार काही डिस्क्लोज असं करत नाही की बाबा जे चांगलं काम आहे समाजासाठी, कारण आपण काम करताना किंवा आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो तर एक समाजासाठी देणं लागतं. बरोबर. आपल्याकडे आलंय आणि ते एक योगायोगानं आले किंवा आपल्या कर्मानं आले, पण त्यातला एक खारीचा वाटा म्हणावा आपण तर तो आम्ही नेहमी दरवर्षी आमची एक ॲक्टिव्हिटी असते. ते आम्ही नवीन नवीन संस्था म्हणजे अपंग मुलांच्या असतील, अनाथ मुलांच्या असतील, वृद्धाश्रम असेल, त्याच्यानंतर फिजिकल हँडिकॅप असतील किंवा मग ज्या गरजू संस्था आहे जिथं मोफत शिक्षण दिलं जातं, त्यांना सांभाळलं जातं किंवा मग काही आदिवासी पाड्यातनं जी मुलं येतात तिथे शिक्षणाचा अभाव आहे, अशा संस्था इकडे त्यांना ट्रेनिंग देतात, शिक्षण देतात. अशा संस्थांना दरवर्षी आम्ही नवीन नवीन संस्थांशी जोडलो जातो. त्यांना लागणारं साहित्य असेल, पेन वह्या असतील, त्यांचे इक्विपमेंट्स असतील किंवा त्यांचा एक दिवसाचा अन्नधान्याचा पुरवठा असेल तर हे ॲक्टिव्हिटी आम्ही करत असतो. आणि डे टू डे पहिलं अगदी स्मॉल स्केलपासून आम्ही चालू केलं होतं. मला आठवतं की पहिलं ज्यावेळी संस्था चालू केली आणि पहिल्याच वर्षी आम्ही एक इथं दापोडीला संस्था आहे, सारस्वत म्हणून संस्था आहे अनाथ मुलांची. तर त्यावेळी आम्ही त्यांना सहज भेटलो होतो आणि विचारलं की तुम्हाला काय पाहिजे आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ड्रिंकिंग वॉटर रिलेटेड प्लांट पाहिजे आणि पाणी पिण्याचं मुलांना इथे समस्या आहे, तर काय करू शकते. तर पहिला एक 25 LPH म्हणजे लिटर पर आवरचा आम्ही त्यांना छोटासा RO दिला होता. एक ती पहिली ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर आम्ही मग ते असं वाढवत पुढे नेत. आता रिसेंटलीच आम्ही ह्या वर्षी एक CSR ॲक्टिव्हिटी की पॉलूसमध्ये अपंग मुलांची एक संस्था आहे. तर त्यांना ती जी नवीन मुलं येतात, लहान बालकं येतात जे फिजिकल हँडिकॅप आहेत, त्यांना आम्ही ते मशासाठी लागणारे जे इक्विपमेंट्स असतात त्यांनी सांगितलं की तुम्ही करू शकाल का, त्यातलं कुठलं पण इक्विपमेंट द्या. आम्ही लिस्ट घेतली आणि प्राईस नाही बघितली आम्ही. आम्हाला वाटलं की आपण ते सगळंच देऊया आणि त्यांच्याकडे ते सरप्राईज होतं. त्यांना वाटलं एकच कुठलं तरी देतील आणि रिकाम होतील. आणि ज्यावेळी आम्ही सगळं बुक केलं आणि त्यांच्याकडे मटेरियल पोचल्यानंतर ती खूप म्हणजे सरप्राईज झाली की सर अशी पहिली संस्था मी बघतोय की आम्ही मागितलं एक आणि तुम्ही पूर्ण दिलं. तर त्यांनी आमचं बोलवून सत्कार वगैरे केला. हां, आणि अशा काही गोष्टी आम्ही करत असतो. गरजू मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत करणे, तर ही ॲक्टिव्हिटी आमची चालू असते. कारण फक्त ॲक्वाग्रीन टेक सोल्युशन म्हणजे फक्त प्रॉफिट कमवणे किंवा ह्या गोष्टीसाठी विचार न करता आपण समाजाचं देणं लागतो ह्या दृष्टिकोनातून बघून पण आम्ही ॲक्टिव्हिटी. कारण ती ह्याच्यासाठी माझी टीम, माझी फॅमिली मला सपोर्ट करते, माझे मित्र सपोर्ट करतात. अरे वा तू खूप चांगलं, म्हणजे इन्स्पिरेशन असतं, आम्हाला सपोर्ट करते. त्यामुळे अजून काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर मित्रांनो, इथून आपल्याला हा पण एक मेसेज मिळतोय की CSR हा एक लिगल कम्प्लायन्स तर आहेच. म्हणजे बऱ्याचशा कंपनीला ते कंपल्शन असल्यामुळे ते जस्ट फॉर्मॅलिटीसाठी तर करतातच, पण इथं या बिझनेसमध्ये हे फक्त दाखवण्यासाठी किंवा लिगल कम्प्लायन्स कम्प्लीट करण्यासाठी आपण करत नाहीये. तर हे आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं या हेतूनही राहुल सर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतायत. सर खूप छान तुमचे उपक्रम आहेत आणि आमच्या शुभेच्छा आहेत, आमच्या प्रेक्षकांकडून शुभेच्छा आहेत की तुम्ही जास्तीत जास्त गरजू लोकांची, अनाथ मुलं वगैरे जे असतील त्यांची सेवा करावी, तो तुम्हाला चान्स मिळावा. सोबतच सर आम्हाला अजून एक समजून घ्यायचं की आतापर्यंत आपण जे काही डिस्कशन करतोय या डिस्कशनमध्ये मोस्टली आपण इंडस्ट्री रिलेटेडच जास्त टॉक करतोय. आता रेसिडेन्शियल एरियासाठी आपण ॲक्वाग्रीनच्या माध्यमातून काय ऍक्टिव्हिटीज करू शकतो किंवा काय करतो?
आता रेसिडेन्शियल म्हणजे आता काय होतं की आता कंपल्सरी गव्हर्नमेंटनं STP हा बसलाच पाहिजे, तो रन झाला पाहिजे. पहिला अप्रोच फार कमी होता म्हणजे लोकांचा, आता अवेअरनेस वाढलेला आहे, पाण्याची किंमत कळाली आहे. त्यामुळे सगळ्या सोसायटीज 99% तरी सोसायटी प्लांट रन करतात आणि ते रिसायकल करतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की सोसायटीमध्ये ज्यावेळी STP असतो, एक तर अंडरग्राऊंड असतो किंवा अबाव ग्राउंड असतो. अबाव ग्राउंड असल्यानंतर एक प्रॉब्लेम असा येतो की ब्लोअर रन होतात, साऊंड जास्त येतो आणि मग सगळ्या फॅमिलीजना त्याचा त्रास होतो. डिस्टर्बन्स. मग असे काही सोसायटीज अप्रोच झाल्या आमच्याकडे की आम्हाला ह्याचा त्रास कमी आहे, तर आणि चांगले आपण त्यांना सोल्युशन दिले आणि दे आर हॅपी की आमचा साऊंड कमी झाला आणि हॅपीली ते साऊंड कमी झाला, त्याच्यानंतर लाईट बिल सुद्धा कमी झालं आणि हॅपीली ते प्लांट चालवतात आणि ते प्लांट रन पण करतात आणि वॉटर 80-90% रिसायकल करतात, म्हणजे पाणी वेस्ट होत नाही. आणि ते बघितल्यानंतर एक समाधान वेगळं असतं की आपण एक चांगलं सोल्युशन दिलं आणि त्या सोल्युशनचा उपयोग झाला आणि ती जी सोसायटी आहे, जी संस्था आहे, ती व्यवस्थित प्लांट रन करते. खूपच छान आहेत सर. सोबतच आपण आता हे सगळं नॅशनल लेवल वाईज आपण बघतोय की भारत किंवा महाराष्ट्र लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या. पण सोबतच जनरली मला अजून तुमच्याकडनं जसा तुमचा अनुभव आहे किंवा प्रवास आहे या माध्यमातून समजून घ्यायला लागेल की ग्लोबल लेवलवर ETP असेल, STP असेल, या लेवलवर काय ऍक्टिव्हिटीज होत आहेत किंवा भारत आणि ग्लोबल असं जर आपण एक कम्पॅरिझन करणार तर आपण जगाच्या तुलनेमध्ये पुढे आहोत, मागं आहोत की काय एक्झॅक्टली स्थिती काय आहे. ग्लोबल लेवलला म्हटलं तर बाहेर ज्यावेळी एखादा प्लांट डिझाईन केला जातो तर तो 100% रिसायकल वॉटर करता येईल या दृष्टिकोनातून बघितलेला असतो आणि तो त्या पद्धतीनं त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीज वगैरे वापरली जाते. तिथे कॉस्ट रिलेटेड कम्पॅरिझन ते आउटपुट बघतात, कारण त्यांची कंप्लायन्सेस, त्यांचे जो अप्रोच असतो तो आहे. पण साईड बाय साईड कम्पेअर केलं तर भारतामध्ये आता तो तिकडचा अप्रोच, ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे येत आहे आणि बऱ्याच इंडस्ट्री ह्या इनिशिएटिव्ह घेत आहेत की ती टेक्नॉलॉजी इकडे आणून बसवायचं आणि हे पाणी, जसं मी म्हणलं की आता सध्या आमचा जो मोठा प्रोजेक्ट चालू आहे तो 100% पाणी रिसायकल करण्यासाठी, प्रोडक्शनसाठी, ETPचंच पाणी प्रोडक्शनला वापरण्यासाठी आम्ही तो प्रोजेक्ट आता सध्या त्याच्यावरती काम करतोय. त्यामुळे भारतात सुद्धा ही टेक्नॉलॉजी यायला लागली, लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे, अवेअरनेस वाढलेला आहे आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण आहे साईड बाय साईड. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे लिगल जे टर्म रूल्स रेग्युलेशन्स ते पण खूप स्ट्रॉंग होत चालले. त्यामुळे याचा नक्कीच पर्यावरणासाठी फायदा होईल आणि नक्कीच हे फ्युचरमध्ये पाणी जे आहे ते रिसायकल करून सेव्ह करता येईल आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी, फ्युचरसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. राहुल सर, आपण मगासपासून जे काही डिस्कशन करतोय, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना रेसिडेन्शियल रिलेटेड प्रोजेक्टच्या रिलेटेड गाईड केलं, इंडस्ट्रियल प्रोजेक्टच्या रिलेटेड पण गाईड केलं. पण प्रकाशाने मला मगासपासून तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे. आमच्या प्रेक्षकांना हेही गाईड करा की STP आणि ETP म्हणजे नक्की काय किंवा दोघांमध्ये बेसिक काय डिफरन्स असतो. ETP आणि STP मध्ये फरक हा आहे की इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी मधून जे वेस्ट निर्माण होतं, म्हणजे एखादं प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, कुठली इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर तुमची फार्मा कंपनी असेल किंवा ऑटोमोबाईल कंपनी असतील, ओके, तर त्याच्या रिलेटेड जे पाणी वापरलं जातं आणि ते दूषित होतं, ओके, त्यात केमिकल मिक्स होतं किंवा हे सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर ते ॲज अ इफ्लुएंट म्हणून बाहेर पडतं. तर त्याला जे ट्रीटमेंट असते त्याला आपण ETP म्हणतो, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. आणि STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये मग सोसायटी असतील, कंपनी असतील, त्यांचं कॅन्टीन ॲक्टिव्हिटी असतील, त्याच्यासाठी जे पाणी जे लागतं किंवा मग टॉयलेट फ्लशिंग असेल, त्याच्यातून जे तुमचं वेस्ट वॉटर निर्माण होतं त्याला सिवेज आपण म्हणतो आणि त्याला लागणारी जी सिस्टम आहे ती सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण त्याला असं म्हणतो. मित्रांनो, खूप क्रिटिकल आणि खूप टेक्निकल गोष्ट राहुल सरांनी आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये एक्सप्लेन केली आहे. नक्कीच तुम्हाला पण या गोष्टीचा फायदा होईल. राहुल सर, सोबतच मला हे समजून घ्यायचं की आता सध्या ॲक्वाग्रीन टेक सोल्युशन आपली जी कंपनी आहे याचे एक्झॅक्टली कोण क्लायंट आहेत किंवा कुठल्या लोकांना आपण, कुठल्या कंपनीजला आपण सर्व्हिस देत आहोत.
आता साधारणतः 2021 पासून आपण एक म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या क्लायंटसोबत जुडलेलं आहे. जसं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आहे, कोल इंडिया आहे, भारत कोल आहे, HP गॅस आहे, त्याच्यानंतर बजाज ऑटो लिमिटेड आहे, त्याच्यानंतर जहीन आहे, फोर्स मोटर आहे, मर्क लाईफ सायन्सेस आहे, भारत फोर्ज आहे. अशा मोठमोठ्या कंपनीशी आम्ही जुडलेलो आहे, त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर जसं मागे मी सांगितलं की DRDO सोबत आपण काम करतो, जे डिफेन्सची संस्था आहे. आणि काही प्रायव्हेट संस्था पण आहेत. जसं त्याच्यानंतर आपलं एक महत्त्वाचं म्हणजे आता रिसेंटलीच आपण एक COAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांचा STPचा प्रोजेक्ट केला. तर तीही संस्था आपल्यासोबत जुडलेली आहे. तर इतके छान छान क्लायंट आपल्यासोबत आहेत आणि कंटिन्यू आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्ही ज्या ज्या कंपनीची नाव घेतले, आपल्या प्रेक्षकांपैकी असं कुणीही नसणार की त्या कंपनीला ओळखत नाही. अशा ब्रँडेड आणि रेप्युटेड कंपनी सोबत आपण काम करतोय. सर, सोबत आम्हाला हे समजून घ्यायचं की अशा कंपनींना तुम्ही अप्रोच झाला आहात किंवा या कंपनीजला तुम्ही सर्व्हिस देत आहात, म्हणजे तुम्ही इतर कॉम्पिटिटर्स पेक्षा काही ना काहीतरी नक्कीच वेगळं करत असाल. तर मला हेही समजून घ्यायचं की ॲक्वाग्रीन इतर कॉम्पिटिटर्स पेक्षा नक्की काय वेगळं करते? आता ज्या कंपनीशी मी जुळलो आहे त्यांना सर्व्हिस देतोय, तर आम्ही फोकस मेनली करतो की एखादं सिस्टम द्यायचं आहे तर त्याची मेन म्हणजे क्वालिटी आणि त्याच्या बसवल्यानंतर जी सर्व्हिस लागते ती सर्व्हिस आम्ही कंटिन्यू प्रोव्हाइड करतो. बऱ्याच वेळा असं होतं की प्लांट बसवला जातो आणि जे प्रोव्हायडर आहेत कधी कधी असं होतं की त्यांचाही काही त्याच्यामध्ये दोष नव्हतो, पण साईट कंडिशननुसार बंद पडलेला असतो. पण अशी जर काही आमची साईट असेल तर आम्ही काय करतो, कंटिन्यू अप्रोच करत राहतो की सर प्लांट कधी चालू करायचा, प्लांट कधी चालू करायचा आहे, आपल्याला एक सिस्टम चालू करायची आहे. मग त्यांनाही ते वाटते की बाबा इन्स्टॉलर आपल्याला म्हणजे फॉलोअप करतोय, म्हणजे आपल्याला हा सिस्टम चालू करायचे आहे. तर मग त्याच्यावरती ती साईट कंडिशन चेंज करून किंवा काही अडचणी असतील त्या त्रुटी दूर करून आपण ते सिस्टम चालू करतो. राहुल सर, सोबतच आमच्या प्रेक्षकांना हे समजून घ्यायचं की तुमचा मुळात बिझनेसच इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड आहेत आणि मग असे तुम्ही बोलले पण की तुम्हाला पर्यावरणाच्या रिलेटेड काही गोष्टीमध्ये मुळात इंटरेस्ट पण आहे. तर तुम्ही वैयक्तिक ॲज अ राहुल पर्सन म्हणून किंवा असं जे काय असेल, तुम्हाला पर्यावरणाच्या रिलेटेड काय गोष्टी करायला भविष्यात आवडेल किंवा तुमच्या माइंडमध्ये काय गोष्टी आहेत? नक्कीच, म्हणजे तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे बिझनेस करता करता किंवा पर्यावरण रिलेटेड जो व्यवसाय करताना एक पर्सनल लाईफ पण असते, पर्सनल इच्छा आकांक्षा असतात. त्यातलीच माझी एक इच्छा आहे की आपण पर्यावरणाला काहीतरी देणं लागतो. जसं समाजाला देणं लागतो तसं पर्यावरणाला देणं लागतो. आज आपण पर्यावरणाची काळजी केली तर येणारी पुढची पिढी ही सेफ राहील. तर तसंच मला एक खूप सारे झाडं लावायचे, जिथं समजा की गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, जिथं पाण्याची सोय नाही आहे किंवा ओसाड माळ आहे, तर अशा ठिकाणी ज्या संस्था काही काम करतात, आता इनिशिएटिव्ह खूप छान छान संस्था आहेत जे काम, अशा संस्थांसोबत जुडायला मला आवडेल, त्यांना मदत करायला आवडेल, काही सपोर्ट असेल करायला आवडेल. इंडिव्हिज्युअल तसे आम्ही म्हणजे पर्यावरणाच्या देणी आम्ही आमच्या टीमला घेऊन आम्ही जिथे जिथे जागा आहे, रिकामी जागा आहे, तिथे आम्ही झाडं लावतो. ही दरवर्षीची ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा संस्थांशी जुळून मला पुढे जाऊन ते काम करायला खूप आवडेल. आता सध्या कुठल्या कुठल्या संस्थांसोबत आपण या ॲक्टिव्हिटीज करत आहोत? आता सध्या नाही, मी म्हणजे अप्रोच होण्यासाठी मी करतोय प्रयत्न, आणि जी काही संस्था असते चांगल्या ज्यांचे कार्य आहे त्यांना नक्कीच मदत करेल. तर मित्रांनो, मीही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ तुम्ही अशा लोकांपर्यंत, अशा संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करा की त्या संस्था सुद्धा काही कंपनींना अप्रोच करत असतील. तर राहुल सरांना जर अशा कुठल्या संस्था किंवा अशी कुठली व्यक्ती अप्रोच करणार असेल तर राहुल सर पण त्या व्यक्तीसोबत, त्या संस्थांसोबत संलग्नित होऊन झाडे लावा, झाडे जगवा हा जो उपक्रम आहे या रिलेटेड कार्य करण्यासाठी एक्सायटेड आहेत. राहुल सर, एकंदरीतच आपण या सर्व गोष्टीला कंक्लूड करत असताना मला तुमच्याकडनं समजून घ्यायचे, ॲक्वाग्रीनमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉब देता किंवा कामाची संधी देता तेव्हा नक्की काय गोष्टी त्या व्यक्तीमध्ये बघता, आणि सोबतच तुम्ही अनुभवी लोकांना प्रेफर करता की नवीन लोकांना ज्यांना एक्सपिरियन्स नसतो? मी जॉबची संधी ही दोन्ही व्यक्तींना मी प्रेफर करतो. पण त्यामध्ये काय बऱ्याच वेळा असं होतं की फ्रेशर मुलं असतात, मग त्यांना काही माहिती नसतं, मुलं असतील मुली असतील माहिती नसतं, तर मी त्यांना प्रेफर करतो, त्यांना मी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. कारण एकेकाळी आपणही फ्रेशर होतो, आपल्याला कोणी संधी दिली नसते तर आपण इथेपर्यंत पोहोचलो नसतो. तर ज्यावेळी
तो किती ॲक्टिव्ह आहे, त्याला काम करण्याची इच्छा आहे की नाही बाबा. कारण आपलं फील्ड काय होतं की हे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, पोल्युशन रिलेटेड आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की ATP STP मध्ये काम करायचं म्हटलं की मग असं वाटतं की घाणीत काम करायचं आहे. पण त्याचा अप्रोच चांगला असेल, त्याला शिकायची इच्छा असेल तर अशा मुलांना मी संधी देतो, त्यांना ट्रेनिंग देतो. ओके. आणि त्याला एक 3 महिन्याचा मी काळ दिलेलाच असतो की बाबा हा एवढ्या वेळेत तुला शिकायचं आहे. अप्रोच चांगला जर असेल तर त्याला खूप ट्रेनिंग देऊन त्याला पुढे आणतो. म्हणजे एखादा समाजातला घटक आपण क्रिएट करणं गरजेचं आहे. नाहीतर मग फ्रेशर राहतील. सोबतच जे एक्सपिरियन्स असतात आणि ज्यांना पुढे अजून जाऊन पुढे काही करायचं आहे तर अशाही लोकांना मी संधी देत असतो. सर, यामधनं तुमची समाजाप्रतीची कृतज्ञता परत एकदा दिसून येते. बट बऱ्याचदा ॲज अ बिझनेस ओनर तुम्ही पण हा प्रॉब्लेम फेस करत असाल की साधारण तुम्ही एखाद्या फ्रेशर व्यक्तीला चान्स दिला, 3 महिने 6 महिने ट्रेनिंग दिली आणि नेमकं त्यांनी कंपनीला आता चांगल्या पद्धतीचं काम करून प्रॉफिटेबल काम करायची वेळ येते आणि अशा वेळेस तो व्यक्ती कंपनी सोडून जातोय. अशा सिच्युएशनला आपण कसं हँडल करता? ज्यावेळी आपण फ्रेशरला संधी देतो ती रिस्क फॅक्टर नेहमी सगळ्यांना राहते. आणि जेवढे काय आपल्या म्हणजे संस्था आहेत ज्या काम करतात पर्यावरणात, बाकी इंडस्ट्रीमध्ये आहेत, ती रिस्क फॅक्टर राहतो. पण मग तो रिस्क फॅक्टर आपल्याला नेहमीच असणार आहे. त्याला आपण काही पर्याय नाही की बाबा तो काम करेल का नाही हे आपल्याला आपण जाणू शकत नाही. पण आपलं एक जबाबदारी अशी आहे की समाजातला एक नागरिक असेल किंवा त्याला घडवणं, त्याला नॉलेज देणं, त्याला पुढे नेणे. शेवटी मग त्याचा अप्रोच कसा असतो, त्याला थांबायचं आहे किंवा नाही थांबायचं आहे हे आपण ओळखू शकत नाही. पण मग फ्रेशरना घडवणं, नवीन मुलांना घडवणं, नवीन मुलींना घडवणं, त्यांना ज्ञान देणं, त्यांना पुढे नेणं ही आपली जबाबदारीच आहे. तर मित्रांनो, राहुल सर फ्रेशर्स मुलांना पण संधी देण्यासाठी तयार आहेत. हा व्हिडिओ तुमच्या जर अशा कोणा गरजू व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता ज्यांना ETP असेल, STP असेल किंवा पर्यावरण रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, तर ते लोक सुद्धा राहुल सरांना जॉबसाठी असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटीसाठी अप्रोच करू शकतात, म्हणजे करावा. राहुल सर, याच अनुषंगाने शेवटचा माझा प्रश्न आपल्याला असा असणार आहे की आपला जो बिझनेस आहे या बिझनेसला तुम्ही भविष्यातील 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये एक्झॅक्टली कुठं बघता? सध्या तर आता आपण ऑल इंडिया म्हणजे पॅन बेस काम करतो. ओके. पण पुढच्या 5 वर्षामध्ये ग्लोबल लेवलला आपल्याला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आता सध्या काम चालू केलेलं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपलं. काही मटेरियल पण आपण इम्पोर्ट केलेलं आहे. तर ग्लोबल लेवलला आपण काम करण्याची खूप इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच आपण ग्लोबल लेवलपर्यंत सुद्धा काम करू. नक्कीच सर. माझ्या वैयक्तिक आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत सर. आम्ही सगळेजण तुमच्या बिझनेसच्या प्रति सदिच्छा व्यक्त करतो आणि लवकरच तुम्ही इंटरनॅशनली ग्लोबली प्रोजेक्ट्स इन्स्टॉल कराल, त्यांना सर्व्हिस द्याल ही आमची पण ईश्वरचरणी प्रार्थना आहे सर. थँक्यू. राहुल सर, मी या पॉडकास्टच्या निमित्ताने किंवा व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या बिझनेस ओनर्सच्या संपर्कात आहे. तर त्या सगळ्या बिझनेस ओनर्सचा एक मेजर पेन पॉईंट आहे, तो म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर. त्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काय नक्की प्रॉब्लेम फेस करताय? तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर मिळते की नाही मिळत? आता हे आपल्या फील्डमध्ये असं आहे, एन्व्हायरमेंट फील्डमध्ये, की स्किल मॅन पॉवर मिळणं थोडंसं मुश्किल होतं. ओके. आपल्याकडे नोकरीच्या संधी आहेत पण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे वेकन्सीज असतात पण अप्रोच कमी होतो. त्याच्यासाठी स्किल मॅन पॉवर क्रिएट करणं आणि ती मिळणं ही एक आपल्यासाठी चॅलेंज आहे. तो एक असा विषय आहे की आपल्याकडे नोकरी आहे पण कॅन्डिडेट नाही आहे. मग आपण कधी कधी असा विचार करतो की फ्रेशरना सुद्धा ट्रेन करावे, पण कधी कधी फ्रेशर सुद्धा आपल्याला मिळणं मुश्किल होतं. तर एक आपल्याला ह्या फील्डमध्ये थोडं मॅनपॉवरचं चॅलेंज राहतंच, जास्त प्रमाणात आहे. जास्त प्रमाणात. तर सर, अजून याच अनुषंगाने मला एक समजून घ्यायचंय, गव्हर्नमेंटकडनं म्हणजे मेडिकल रिलेटेड ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये गव्हर्नमेंटने शॉर्ट कोर्सेस लॉन्च केलेत, तर त्या रिलेटेड असं काही एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्स आहेत का जिथं नवीन येणारा युवती त्या रिलेटेड छोटे मोठे कोर्सेस करून इमिडिएट जॉब त्यांना मिळू शकेल? बऱ्याच संस्था आहेत, प्रायव्हेट संस्था आहेत की तिथे शॉर्ट कोर्सेस वगैरे दिले जातात. पण अजून बरंचसं काय होतं की थोडंसं मुलांना माहिती नसतं किंवा काय असतं, तर त्यामुळं ते कमी पडतात.
आणि इन फ्युचर आम्ही असा विचार करतो की एखादी आपण एक छोटीशी संस्था उभा करावी आणि त्यातून ज्या गरजू मुलं आहेत त्यांना या पर्यावरण रिलेटेड ट्रेनिंग देऊन त्यांना मार्केटमध्ये आपण नोकरीसाठी किंवा याच्यासाठी त्यांना सक्षम करावं, एक असा विचारधारा आहे आपल्याला. हा विचार खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे सर. कारण समाजामध्ये म्हणजे जनरली आपण बघतोय की प्रत्येक कंपनीमध्ये कुठे ना कुठे जॉबच्या वेकन्सी आहेतच, बट मेजरली असं झालं की कंपनीला स्किल्ड लोक मिळत नाहीत आणि लोकांना जॉब मिळत नाहीत. तर तुमचा हा जो उपक्रम भविष्यात असणार आहे त्या उपक्रमाची नक्कीच सोसायटीला फायदा होईल सर. थँक्यू. सोबतच सर तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप छान पद्धतीने गाईड केल्यात. आपण एक छोटासा एक रॅपिड फायर राऊंड या एपिसोडमध्ये प्लॅन करतोय. त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारू शकतो, म्हणजे विचारू इच्छितोय. तर माझा आपल्याला पहिला प्रश्न असा असणार आहे सर, आता सध्या मार्केटमध्ये इन्व्हायरमेंटल जी फील्ड आहे यामध्ये मुबलक नोकरी आहेत का? येस, आहेत. ओके. माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा असणार आहे सर, या तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर्स क्रिएट करायला आवडतील का? नक्कीच आवडते. अच्छा. कारण त्यामुळे आपली स्वतःची एक क्वालिटी आणि सर्व्हिस आपल्याला मेंटेन ठेवतात. अच्छा. सोबतच तुमचा मेजर फोकस कुठल्या प्रकारच्या क्लायंटवर असतो? एक्झिस्टिंग क्लायंट की येणारे नवीन क्लायंट? दोन्ही पण. सोबतच तुम्ही फ्युचरमध्ये प्रॉफिटला जास्त महत्त्व देणार की क्वालिटीला? नेहमीच आम्ही क्वालिटीवरती भर देऊ. ओके. आणि क्वालिटी असेल तर प्रॉफिट ही नक्की असेल. अच्छा. सोबतच सर शेवटचा प्रश्न माझा आपल्यासाठी हा एक असणार आहे, तुमच्यासाठी जास्त महत्त्वपूर्ण काय आहे? तुमची इंटरनल टीम, क्लायंट आणि प्रॉफिट? माझ्यासाठी माझं टीम आणि माझं क्लायंट हे फार महत्त्वाचं आहे. दोन्ही असतील तर. थँक्यू सर. राहुल सर, पुनश्च एकदा तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना सर्व टेक्निकल गोष्टी एकदम सोप्या आणि सुरळीत भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.